एकमेकाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही. खरं असो किंवा खोटं असो बोलूच शकत नाही. पण परंतु फडणवीस साहेबांनी जर ठरवलं एका दिवसात आरक्षण मिळू शकतं. त्यांनी जर नाही ठरवलं तर जसं धनगरांना शब्द देऊन आता 10 वर्ष झालेत एसटीतून आरक्षण देतो म्हणलेलं, आजपर्यंत दिलं नाही आणि पुढेही कधीच देणार नाही. तसंच मराठ्यांचं सुद्धा आहे. त्यांनी जर ठरवलं नाही द्यायचं तर नाही देत ते. म्हणजे मुख्यमंत्र्यांवर कुठेतरी दबाव आहे का, किंवा मुख्यमंत्री जरी म्हणत आहे की मुख्यमंत्र्यांच्या हातात तुम्ही ताकद आहे. एक साधंच उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जर एवढीच मोकळीक असती तर नोंदी शोधायचा रेकॉर्ड तर साधा आहे का नाही? रेकॉर्ड शोधायचं बंद का केलं? इथून पुढे बी शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी जर मनावर घेतलं तर ह्या राहिलेल्या 2 महिन्यात सुद्धा पुऱ्या राज्यात मराठ्यांचा रेकॉर्ड सापडू शकतो. त्यांनी शोधायचंच बंद केलं. मग याच्यात कोण आहे सगळ्याला कळतं. मालक कोण आहे, नामधारी कोण, मालक कोण लक्षात येतं सगळ्यांचे. मुख्यमंत्री असले तरी त्यांना अधिकार नाही का असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ? आता हे सगळ्यालाच माहिती आहे. जे आणतो सत्ता घडवू शकतो फोडाफोडी करून तेच मेन असेल ना, तेच मेन असेल ना. असं कसं होऊ शकतं? आपण कुठे गेलो एखाद्याला तीर्थयात्रेला घेऊन आपल्या गाडीत तर मालक आपणच असतो ना, आपणच घेऊन गेलोत ना त्याला आणि तिथं बनवलंय. शेवटी ते ठरवतात कोणाचं काय करायचं. किती नाकारलं तरी ते शक्य नाही, ते सत्यच. काल फडणवीस जसं म्हणाले की माझ्या आरक्षणामध्ये कुठलाही खोडा नाही, सगळी बातचीत तुमची झाल्यानंतर तुमच्यावर लगेच नोटीस इश्यू होते गेवराई पोलीस ठाण्यात. तुमच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि याची माहिती तुम्हाला देत आहोत अशी नोटीस झाली. काय कसं पडतंय? फडणवीस साहेब, फडणवीस नोटीस, ते पोलीस स्टेशनची नोटीस नाही, फडणवीस नोटीस आहे. कारण त्यांना ते गृहमंत्री खातं पाहिजे, पण मध्ये एखादं ऑब्लिक द्यायला पाहिजे. संपवा संपी खातं एक द्यायला पाहिजे. संपवा संपी खात्याचे मंत्री नवीन तयार केलं पाहिजे. तुम्ही म्हणतात तसं कालचे नुसते बोलणं झालं, ते म्हणलेत माझा, फडणवीस साहेब म्हणले माझा आरक्षणात काही संबंध नाही. तसं तुम्ही म्हणता तसं लगेच काल नोटीस पोलिसांच्या मला. म्हणजे किती कर्तव्य दक्ष येत गृहमंत्री. खरंच मानावं लागत. इतकी चतुर्बुद्धी त्यांची. हल्ला झाल्याच म्हणले माझ्याच पोलिसाला हल्लं, माझी जनता नाही. तसं काल लगेच ताबडतोब लगेच आम्हाला नोटीस, केसेस जुन्या येऊ दे बाबा, किती काही येऊ दे, केसेसला नाही भेटली. आमची जुनी उकरून काढली. नसणार काय संबंध नसून माझा त्याच्यात. बऱ्यापैकी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी राजकीय अस्थिरता जाणू लागली, त्याच्यामुळे तुमच्या विरुद्ध स्टेटमेंट देखील वाढली मधल्या काळात. आता हे आहे, कुठं भीती आहे की तुम्ही कुठं राजकीय डावपेचा आखला तर ते प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात, म्हणून जास्त तुमच्यावरती हल्ले होत आहेत, तुमच्यावरती टीका होऊ लागली. खास करून भाजपचे नेतेही मधल्या काळामध्ये प्रचंड टीका झाली मधल्या, म्हणजे आताही सुरूच आहे. नाही पण आम्ही म्हणतोच ना त्यांना, आम्हाला राजकारणात नाही जायचं. त्यांचे डोकेच बधीर झाले, त्यांना आम्ही काय करावं? त्यांना जर कळणाच आम्ही काय म्हणतो, आम्हाला राजकारणातच जायचं नाही. पण आता तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय? पर्याय सांगा ना. मराठ्यांपुढे काही पर्याय आहे का? कारण आरक्षण देणारं सत्ता केंद्र आहे आणि ते जर आज 12 महिने सारखं करोडोनं लोक मागतात. उद्या 29 ऑगस्टला 12 महिने होते आंदोलनाला आणि करोडोच्या संख्येनं लोक आहेत. एवढी मागणी आहे. जर तुम्ही देणारच नसाल तर मराठ्यांपुढे पर्याय सांगा मला कोणी पण. सत्तेकडे गोरगरीब गेल्याशिवाय मार्गच निघू शकत नाही ना. गोरगरीब ओबीसींचे सुद्धा प्रश्न आहेत, मराठ्यांचे सुद्धा आहेत, मुस्लिमांचे सुद्धा आहेत, दलितांचे आहेत, सगळ्यांचेच प्रश्न आहेत. तिथे गेल्याशिवाय सुटत नाहीत. पर्याय नाही मराठ्यांपुढे, शेवटी नाविलाज आहे. मात्र सध्या अशामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जरा संभ्रमात टाकणारी दिसते. एरवी गरजवंत मराठ्यांना, जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून ते सोबत असायचे, मात्र सध्या ते दिसत नाही. काही नाराज वगैरे? नाराज काय आमच्याकडे काय खातं वाटप थोडीच, किंवा सत्ता थोडीच आमच्यावर काही आंबेडकर साहेब नाराज व्हायला. आम्ही एखादं खातं नाही दिलं त्यांना किंवा काय नाही केलं. उलट आम्ही मानतो त्यांना. आजही ते शब्द आहेत माझे, त्यांचा आदर करतो आम्ही. पुढेही बोलणार नाहीत, मागेही बोलण्याचं काय कारण नाही. कारण शेवटी ज्या महामानवानं देशाला लोकशाही दिली,
संविधान दिलंय त्यांचे वंशज आहेत. होतील, येईल त्यांच्या पण लक्षात एक ना एक दिवस की वंचिताचा आवाज येते, गरजवंतांचा आवाज येईल लक्षात, त्यांच्या आवाज ऐकतील ते गोरगरिबाचा. संभाजीराजे जेव्हा तुम्हाला चर्चा येईल, असे अनेक आमदार जसे राजरत्न आंबेडकर देखील तुम्हाला भेटले, अनेक लोक भेटले. मग अशा जेव्हा वंचितांची तुम्हाला आवाज बनायचे, तर अशा वेळी असं सगळ्या लोकांची एकत्रित मोड बांधली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अशा पद्धतीने सुद्धा पुढे गेलं पाहिजे राजकीय आपण म्हणजे असं शक्य आहे? नाही, आता बघूयात ना, आमचं ठरलं नाही, आमचं 29 ऑगस्टला ठरणार आहे. त्याच्यानंतर व्हायला पाहिजे, कारण हातातून गेल्यावर देवेंद्र फडणवीसचा मार खात बसण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. जे जे गरीब आहेत, वंचित आहेत, गरजवंत आहेत, ज्यांना ज्यांना वाटतं शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, गोरगरीब धनगरांचं झालं पाहिजे, गोरगरीब ओबीसीचं झालं पाहिजे, मुस्लिमांचं दलितांचं झालं पाहिजे, मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, ज्यांना वाटतं त्यांनी एकत्र आलं पाहिजे. गरज बदल होईल, नसता काय उपयोग आहे मग? 75 वर्षापासून तेच पुन्हा पुन्हा तेच येणार. खा मार, मग मराठी मार खा, मुसलमान मार खा सगळे मार यांचा. अनेक संघटना आहेत, वर्षानुवर्ष त्या त्यांच्या पद्धतीनं सामाजिक कार्य करायचे आहेत, पण सत्तेपासून दूर आहेत, त्यांना कधी सत्ता टाकायला मिळाली. अशा सगळ्या विरोधी वंचित सगळ्या घटकांना तुम्ही ते आवाहन करणार आहे सगळं हे आपलं तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घ्या. आता रोजच करतोय, करणार आहे का मनाची गरज ना, रोज म्हणतोय हीच गरिबाची लाट, याच्यात सगळेजण एकत्र आहे आणि गरिबांचे कायमचे प्रश्न सोडवा ना. कित्येक तरी प्रश्न आहेत, एसटी वाल्याचा, त्या ड्रायव्हरांचा, कंडक्टरचा प्रश्न सुटत नाही, शिक्षकांचे प्रश्न आहेत, छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न आहेत, आणि शेतकऱ्याचे तर इतके आहेत, पावलावर शेतकऱ्याला अडचण आहेत, पावलावर. आणि मग आता सगळ्यांनीच आरडत बसण्यापेक्षा कामं होत नाहीत, पीक विमायची येत नाही, आरक्षणच मिळत नाही, नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत, पाणी नाही, लाईट नाही, मालाला भाव नाही, हे कुठं ओरडत बसण्यापेक्षा एकदा 75 वर्षात जे झालं नाही ते यावेळेस ताकद लावून करून दाखवा, सत्तेत बदल करा, सत्तेकडे चला सगळे. चलो, धन्यवाद. मला परत त्याच विषयावरती यायचं की आता परिस्थिती राजकारणाची फार अस्थिर झालेली आहे. तिसरी आघाडीची शक्यता बऱ्यापैकी स्पेस आहे त्या राजकारणामध्ये. नको आघाडी फागाडी नको, ते काही खरं नसतं. आता तुम्ही जे आवाहन केलं त्याला आपण नाव घेतो, काहीच नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं, दलित, मुस्लिम, मराठा, धनगर, 12 बलुतेदार सगळ्यांनी एकत्र यायचं, सामान्य ओबीसीने एकत्र यायचं, सगळे अपक्ष टाकून द्यायचे, अपक्ष काढून घ्यायचे सगळे. काय आघाड्या फागाड्याचं काही खरं नसतं. ते आघाड्याला कदारलेत लोक, पक्षाला कदारलेले आहेत. सगळ्यांनी आपला न्यायाचा माणूस द्यायचा, आपण आपलं ताकदीनं जसं पाडून ताकद दाखवली तशी निवडून आणून एकदा ताकद दाखवायची. काय होतं, एकदा 75 वर्षात त्यांना दिलं, 5 वर्ष जाऊ द्या ना गोरगरिबाला देऊन बघा ना काय होतं. एकदा काय फरक पडलाय तेव्हा? 5 वर्ष तुमचं 75 वर्षात एवढं वाटोळ झालंय या जनतेचा, राज्यातल्या 75 वर्षात 5 वर्ष बघा ना गरीबाकडे, गरीबाच्या हातात द्या ना, बघा कसा बदल होतो. प्रश्न टूट नाहीत. आता आपण ज्या प्रस्थापितांच्या विरोधात लढतो, काही असे पण घटक येऊन तुम्हाला भेटू शकतात किंवा भेटत पण आहेत की ज्यांना सत्तेतून काही मिळणार नाही याची खात्री झाली, पण आता जरांगींच्या माध्यमातून आपल्याला उभं राहायचं. नाही, उभा नाही, पण ते येते, तुम्ही गेल्यावर येते. पाठिंबा मिळावा? नाही, पाठिंबा नाही, पण ते येते. ते म्हणतात आम्हाला घरांना नाही परवडत, ते म्हणजे मी नाव नाही सांगत, ते घरांना नाही परवडत म्हणतात, आणि ते दुसरा म्हणतो ते आम्हाला परवडत नाही, आणि त्यांच्यात तिघात उमेदवार द्यायचा एक, ते 2 म्हणतात मी तर संपलंच. मग मी आता 10 वर्ष झालं पैसे घातले, मी म्हणतात मी प्लॉट जिंकले, मग आपले मुंबईतले, पुण्यातली, आणि तयारी केली म्हणले पैसे घालून 5 वर्ष, आता म्हणते त्याला तिकीट द्यायचं, मग वाजलं म्हणे, ते घरांना नाही परवडत म्हणे. त्याच्यापेक्षा मग तुमचा कोण गोटा दगड आहे ना, ती परवडतो आम्हाला, त्याला नाही येऊन द्यायची. त्यांचं चुकलं, मी काय करू त्याला? आणि ते तुम्ही गेल्यावर येतात, असे येत नाहीत ते. तुम्ही आंतरवाली सोडलेले कळेल त्यांना, तुम्ही धकले किती आलेच. अरे लई आताच नको सांगायचं, आमचा पचका करता तुम्ही सगळं. असं काही तुम्ही ठरवलंय की हे माणसं नकोत आपल्याला? नाही, कमून नको, एखादा मतदान पडत असलं नको का? गरीबासाठी एक मतदान वाढत असलं काय फरक आहे?
करतोय काय देऊ? सत्ता कोणाची आणायची? गरीबाची. न्याय कोणाला द्यायचा? गोरगरिबांना. आणि मग त्याचं एक मतदान म्हणजे का सोपं आहे? एका मतावर मी पडतो माणूस. काय अडचण काय? माजी आमदार संपर्कात येते तुमच्या? मंत्री येत तुम्ही माझी म्हणता. संपर्कात येते मंत्री आणि माजी आमदार. ते फक्त आता सत्ता आहे तोवरच. नाव नाही मागत आहे. मंत्री आणि माझी मंत्री तर इतकी येत हे लई एखादबार ते नाव ऐकूनच वाटतं माली खरंच हे काय रे आपल्याकडून. हा, काय म्हणणं काय आहे? त्यांचं घरानं नको म्हणतात आम्हाला ते. हा, ते त्यांच्या घराण्यासाठीच आहे त्यांची फाईट. त्यांचं आमच्यासाठी नाही किंवा त्यांचं तिकिटासाठी काही नाही. त्यांचं म्हणणं आहे, आता हे 4 संपणार आहेत म्हणजे यांचे 2 आणि यांचे 2. आणि हे नवीन आणलंय म्हणले कुठून तरी सापडून. आणि आता येऊ केलाय हिरो, त्याला हिरो म्हणते ते किंवा हिरोगिरी करायला म्हणे. एक मंत्री ते एक तर माझी खासदार होता कोण नाव नाही सांगत, बोलता बोलता तुम्ही माझ्याकडून उकरूनच काढित काय ना. ते तर म्हणे हे हिरोगिरी करायला आणलाय म्हणे हो मधून मधीच. याला मध्येच उभा केलंय म्हणे. मग आपल्या आजीने असं केलं, मग आपल्या पंजाने तसं केलं, तर माझ्या बापाने हे केलं, मी असं केलं. आणि बघा म्हणे हिरोगिरी करायला मध्येच आणलाय म्हणे. आम्हाला पडत नाही म्हणे हे घरानं. आणि ते बी आलतं एकदम. ते म्हणलं हे घरानं आम्हाला पडत नाही, लय खौट आहे म्हणे घरानं. म्हणजे असं त्यांच्यात जाऊ द्या, गरीबाची सत्ता आहे यांच्या लाफड्या. म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जी वेगवेगळी माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील, ते मला भेटत येत. तुम्हाला सांगतो मी, पण तुम्ही गेल्यावर जास्त येते. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र होऊन मतदान झालं. मात्र दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नाराज आहेत का? जर उद्या तुमच्या हातात सत्ता आली तर प्रकाश आंबेडकरांचं काही पुनर्वसन वगैरे करणार? हे बघा, ते काय झालं, कसं झालं, मतदारसंघात काय झालं हे नाही. माझा प्रामाणिकपणा मी सिद्ध केला. मी 2 छत्रपतींच्या गाद्यांना जसा पाठिंबा दिला, तसाच एक या राज्याचा लेकरू म्हणून मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2ही वारसांना त्यावेळेस पाठिंबा जाहीर केला होता. मी माझ्या बाजूनं काटकसर ठेवत. आव्हानही केलं होतं ना. आता तुम्ही लोकांनी आव्हान स्वीकारलं त्यामुळे नाही, हे बघा, मी माझी भूमिका सांगितली तुम्हाला. मी माझी भूमिका सांगितली की माझं मी त्यांचा आदर करतो, मानतो. प्रामाणिकपणानं मी माझी बाजू नेलेली. शेवटी त्यांच्या तिथलं त्यांना माहित असतंय. मी काय गेलेलो नाही, आलेलो नाही म्हणून मला माहिती नाही. परंतु त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला कायमचा आधार. भविष्यामध्ये इम्तियाज जलील असतील, प्रकाश आंबेडकर असतील, संत गाडगेबाबांची नातू असतील, तुम्ही असतात, काहीतरी वेगळं समीकरण या राज्याला दिशा देणार आहे. गोरगरिबांचं कल्याण व्हावं वाटत असलं तर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. पुन्हा आपल्यावर अन्याय करणारा नको असं जर वाटत असलं, गरीब वंचितांनाच मोठं करायचं असं ज्यांना ज्यांना वाटतं ते सर्वच ना, तर मोठी सत्ता मिळू शकते. बीडमध्ये हिंसाचार घडला होता, त्या प्रकरणात अनेक मराठा तरुण असतील किंवा इतर समाजाचे तरुण असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे दाखल घेऊ असं आश्वासन तुम्हाला देण्यात आलं होतं, मात्र तशी अंमलबजावणी अद्याप काही झाली नाही. वरून तुम्हाला परत नोटीस दिली. गृहमंत्र्यांचं राज्य बाबा, फडणवीस साहेबांचं राज्य म्हणजे काय जोक नाही. लोक काही दिवसानं ते भाकरीला मोथाल करू नयेत. गोरगरीब त्याने काही दिवसांनी अर्धा पगार घेऊन लोकांचा नोकऱ्यावाल्याचा. अवघड आहे. फडणवीस साहेब म्हणजे साधी गोष्ट नाहीये. मोठा माणूस आहे बाबा तो, त्यांच्यात नाही बोलायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.